जी गोष्ट इटलीमध्ये बॅन केली आहे, ज्यामुळे लाखो लोकांना आजार होत आहे, ती गोष्ट आपल्या महाराष्ट्रात खुलेआम केली जाते। तर इटलीमध्ये व्हिसेंजा नावाच्या ठिकाणी एक मिटिनी नावाची केमिकल फॅक्टरी होती। या फॅक्टरी शेजारच्या लोकांना एकदम विचित्र आजार व्हायला लागले। जेव्हा आजारी लोकांची संख्या वाढली तेव्हा यांच्या स्पेशल टेस्ट केल्या गेल्या आणि त्यात काय सापडलं माहितीये? PFAS केमिकल। या केमिकलला फॉरएव्हर केमिकल म्हणतात, कारण एकदा का या केमिकलला बनवलं तर ते कधीच नष्ट होऊ शकत नाही। एकदा का ते पाण्यामध्ये गेलं किंवा मातीमध्ये गेलं तर ते कधीच बाहेर निघत नाही। आता हे केमिकल या लोकांच्या शरीरात गेलेच कसे? तर वर्षानुवर्ष त्या फॅक्टरीमधून विषारी पाणी बाहेर सोडलं गेलं। इटलीच्या हेल्थ इन्स्टिट्यूटच्या मते हे केमिकल शरीरात 8 नॅनोग्राम पर मिलीलीटर पेक्षा जास्त नसायला पाहिजे। पण तुम्हाला ऐकून धक्का बसेल की या फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या एका वर्करची टेस्ट केली गेली तेव्हा त्याच्या रक्तात तब्बल 91,000 नॅनोग्राम हे केमिकल होते। जी गोष्ट 8 पेक्षा कमी असायला पाहिजे ती गोष्ट 91,000 पार करते आणि परिणाम असा झाला की 3.5 लाखाहून जास्त लोकांना आजार व्हायला लागले। कॅन्सरचे रुग्ण वाढले, महिलांमध्ये हार्मोनल प्रॉब्लेम्स वाढले, मुलांमध्ये जन्मजात आजार दिसायला लागले। त्यामुळे इटलीने कारवाई करत ही फॅक्टरी बंद तर केलीच, पण याच्या मालकांना तुरुंगात कैद केले। आता इथे कहाणी संपायला पाहिजे ना, पण नाही। ही फॅक्टरी बंद झाल्यानंतर या मशीन ऑक्शन मध्ये आल्या आणि एका भारतातील कंपनीने बोली लावली, विवा लाईफ सायन्स, जी लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीची एक सबसिडरी आहे। त्यानंतर या मशीन्स भारतात आल्या आणि या कुठे लावले जाणार आहे माहितीये का? आपल्या रत्नागिरीतील लोटे येथील MIDC मध्ये। ही फॅक्टरी काय एखाद्या निर्जन ठिकाणी नाहीये, तर ती आहे गावांच्या जवळ, शेतीच्या जवळ, नद्यांच्या जवळ, ज्या पाण्यावर शेतकरी अवलंबून आहे, ज्या पाण्यावर मुलं जगतात, ज्या पाण्यावर तुमचं अन्न उगवतं, त्याच पाण्यात हे फॉरएव्हर केमिकल मिसळण्याचा धोका आहे। इथे कुठलीही पारदर्शक तपासणी नाही, कुठलाही सार्वजनिक डेटा नाही। लोकांना हेही माहिती नाही की त्यांच्या पाण्यात काय काय मिसळलं गेलंय, कारण भारतात बहुतेक वेळा नुकसान झाल्यावरच आवाज उठतो, आधी नाही। म्हणजे भारतात माणसाचं जीवन किती स्वस्त आहे बघा। आपल्या महाराष्ट्रात धंदे यावेत, नक्कीच यावेत, पण आपल्याच मुळावर उठण्याचे त्यांना धंदे करू देऊ नयेत। आपली मराठी मीडिया हे तुम्हाला सांगणार नाही, त्यामुळे ही डोळे उघडणारी बातमी जास्तीत जास्त शेअर करा।